जय शिवराय मित्रांनो, शुभप्रभात। आणि आपण अशा गोठ्यावरती आहे, मला तरी वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये असा गोठा प्रथमच मी बघतोय। आणि शर्यतीचे बैल बघतो आपण, शर्यतीच्या बैलांची ठेप बघतो, ठेवाण बघतो, पण आज मानांच्या बैलांचा गोठा बघणार आहे आपण। तर मानाचे बैल कुठले, तर जे माऊलींच्या दिंडीत सहभागी होता, माऊलींचा रथ त्या ठिकाणी या बैलांच्या खांद्यावरती असतो। आणि आता नुकताच दगडूशेठ हलवाई या गणपतीचं, या राजाचं विसर्जनाचा मान या नंदींना मिळालेला आहे। असे खिल्लार बैल, या खिल्लार बैलांच्या गोठ्यावरती आपण आहे। आणि मुळातच हा गोठा कोणाचा, तर एक माणुसकी आणि सगळ्याच गोष्टीचा जाण असलेला, अमाप संपत्ती असलेला, पण जमिनीवरती असलेला मालक म्हणजेच पृथ्वीदादा खुटवड यांच्या फार्म हाऊसवर आणि गोठ्यावरती आपण आहे। तुम्हाला थोडक्यात खिल्लार बैल दाखवतो, तसं संपूर्ण मुलाखत ही दादांची आपण घेणार आहे। तर पृथ्वीदादांची मुलाखत तुम्ही आवर्जून बघा, पण त्याच्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला गोठाही दाखवतो आणि बैलही दाखवतो। इकडे बैल दाखवा। असे बैल क्वचित बघायला मिळतील मित्रांनो, माऊलींच्या दिंडीत किंवा रथात त्या ठिकाणी आपल्याला ही बैल बघायला मिळतात। पण बैल बघा कसे, एक एक बैल बघा, आणि सगळेच बैल शांत संयमी असे तुम्हाला बघायला मिळतील। शरीर बघा कसं भरभक्कम शरीर करून, म्हणजे भरभक्कम शरीर आहे बैलांचं। 5 बैल दादांच्या गोठ्यावरती आहे सध्या। बाकी एक गाय अजून दाखवतो तुम्हाला, छोटीशी गाय आहे, पण लाखोनी किंमत आहे त्या गायीची। बघा बैल कसा आहे। आता हा छोटा आहे, हा दादाने सांगितलं की अजून 1 वर्षानंतर हा त्याच बैलांच्या फिटनेसमध्ये येईल। आतमध्ये थोडं दाखवतो। गोठा बघशाल मित्रांनो, असा सुसज्ज गोठा आहे। आणि त्याच्यात जर बैल म्हटले तर ती शान, खिल्लार शान ज्याला म्हणतो ना आपण, तर ती खिल्लार शान बघा गोठा दाखवामध्ये। इकडं खिल्लार गाई आहे, म्हशी आहे, कालवड आहे। ही छोटी गाय बघा, लाखोंची किंमत मित्रांनो या गायीची। आणि ही गाय दादांना भेट मिळालेली। इकडे म्हशी दाखवा। सध्या सकाळचा प्रहार आहे आणि सर्व या ठिकाणी साफसफाई सध्या सुरू आहे गोठ्यामध्ये। इकडे या इकडे तेव्हा खिल्लार गाई आहे। आता या 4 ते 5 गाई आहे, 5 खिल्लार बैल आहे। आणि पृथ्वीदादा खुटवड युवा मंच, शिवजयंती महोत्सव समिती शिळंबे, हे माऊलींच्या पालखीला ही बैलं असतात। आणि आपण बघितलंही असेल कदाचित, माऊलींची दिंडी निघते, त्या दिंडीमध्ये रथ या नंदींच्या खांद्यावरती असतो। आणि आता दगडूशेठ हलवाईचा विसर्जनाचा मान या खिल्लार बैलांना मिळालेला आहे। तर पृथ्वीदादा खुटवड यांच्या गोठ्यावरती हे खिल्लार आहे आणि दादांना हा मान मिळाला। तर बैलगाडा क्षेत्रात का जास्त दिसत नाही आणि का याच नंदींवरती दादांचा फोकस आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे। तर आवर्जून हे बैल तुम्ही बघा आणि यांची कहाणी बघा, आणि दादांचा गोठा, दादांची देखील स्टोरी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। धन्यवाद।